नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. मी कालच रात्री सांगितलं होतं की बकासूर पाळणार आहे तर पाळणारच आहे आणि बकासूर आज चोराडेच्या मैदानामध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की सागर शेटकट्रे घालण्यात होतं कडा यांच्या नंदीसोबत किंवा एक वेगळाच नंदी असू शकतो आणि वेगळाच नंदी आज बकासूर सोबत पाळताना दिसणार आहे. कोण आहे असा हा नंदी, त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा तर करूयाच, परंतु बाकीचे एक 4 ते 5 टॉपच्या जोड्यासुद्धा त्या ठिकाणी आहेत, त्यांचीसुद्धा आपण चर्चा जी आहे ती करणार आहोत. चर्चा करूया आपण त्या ठिकाणी की उज्जैन 50-50 सोनारपाड्याच्या सोन्याचा मुलगा उज्जैन 50-50 आपल्याला आजच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तो कोणत्या गटात पळणार हे माहीत नाही, परंतु तो पळणार आहे तिसगाव कल्याण यांच्या शंकरसोबत. शंकर आणि उज्जैन 50-50 ही जोडी आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. बघूया ही जोडी कशा पद्धतीनं पळते ते. तसेच मित्रांनो, काढतूस जो तो शहाणा काढतूस एक बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये एक चांगला आनंदी आहे, चांगला जाईल त्या मैदानामध्ये चांगलीच कामगिरी करतो. शहाणा काढतूस आपल्याला मथुरा फार्मर चिंचाळे उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांच्या कंदूरच्या राजासोबत पळताना दिसणार आहे. काढतूस आणि कंदूरचा राजा ही गाडी पळताना दिसेल आणि ही गाडी जी आहे त्या ऑलराऊंडर आप्पाड्यावर कारुंडेकर गाडी चालवताना दिसतील. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. तसेच मित्रांनो, समाजसेवक संतोष तोळकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 आपल्याला पळताना दिसणार आहे. संयम 11-11 या नंदीसोबत. या दोघांचा म्हणजे घरचाच साज आपल्याला आजच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि बघूया कशा पद्धतीने ही गाडी जी आहे ती आज पळते ते. तसेच मित्रांनो, या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये नातेपुते गाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नातेपुते या गावचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारा असा हा शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन आपल्याला आज पळताना दिसेल. सचिन आपल्याला पळताना दिसेल बाहुल्या आदत किंग याच्यासोबत पळताना दिसणार आहे. हे एक नामांकित पैर आहेत आणि बकासूर आज कोणासोबत पळणार आहे, बकासूरची थोडीशी चर्चा करूया. कारण तुम्हाला माहिती आहे चौराडीची फाटी बकासूरला लकी आहे, परंतु अलीकडे काही दिवस झाले बकासूरला त्या फाटीवरती यश जे आहे ते मिळत नाही आहे. परंतु यश मिळवायचं त्याला माहितीच आहे कशा पद्धतीने यश मिळवायचं असतं. उगीच त्याला बारम हिंद केसरी बकासूर म्हणत नाही आहेत. या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये देव अशी उपमा त्याच्या नावापुढे आहे आणि बकासूर देव. आज बघूया कशा पद्धतीनं पोहतोय. आज बकासूरचा पैरा कोण असेल. बकासूरचा पैरा जो आहे तो दिग्गज हा नंदी आहे, आदतमधला नंदी आहे मित्रांनो. तो आज बकासूर सोबत पळताना दिसणार आहे. बकासूर आता मी जेवढे तुम्हाला पैरे सांगितले ते मला माहीत नाही आहेत कुठल्या गटामध्ये कुठल्या तासामध्ये पळणार आहे. जर त्यांचे कोण फॅन्स असतील तर त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा की हा नंदी त्या गटामध्ये पळणार आहे, त्या तासामध्ये पळणार आहे. मी पैरे तर तुम्हाला मी सांगितले. तसेच मित्रांनो, बकासूरची आता सगळे म्हणते बकासूरची खबर तुला कशी माहीत. मला बकासूरची खबर म्हणजे मला लोक व्हॉट्सअपला पाठवतात, त्याच्यामुळे मी बकासूरच्या ग्रुपला ॲड आहे, त्याच्यामुळे मला ती तर तुम्हाला जर तुमच्या बैलाची जर माहिती जर माझ्या चॅनलवरती टाकायची तर मला ग्रुपला तुमची ॲड करा आणि माझा नंबर आहे तुम्हाला माहितीच आहे, त्या नंबर घ्या, त्या नंबरला ॲड करा, माझा नंबर तुमच्या ग्रुपला ॲड करा. तर बकासूर आज आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 23 तास क्रमांक 1 गाडी पब्लिकनं आहे. गाडी मला नाही वाटत की पळेल म्हणून, पळेल सुद्धा शकेल काय सांगू शकत नाही. त्याच्यासोबत दिग्गज. आता हा दिग्गज जरा थोडंसं सांगितलं जाते की हिंद केसरीच्या मैदानामध्ये तो फायनलला राहिला, कुठलं तरी मैदान होतं असं माहिती मिळते. बघूया हा दिग्गज कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामगिरी करतोय, कारण की बकासूर सोबत पळणं सोपी गोष्ट नाही आहे. बकासूरचं स्पीड सहन करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. बघूया हा दिग्गज कशा पद्धतीनं बकासूर सोबत पळतोय, कारण की सगळ्या महाराष्ट्राच्या नजर आता गट क्रमांक 23 तास क्रमांक 1 दुसरी सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे बकासूरची. आपल्या गट क्रमांक 46 तास क्रमांक 3 बहुतेक 46 मध्ये बकासूर पळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. बघूया, कारण की सगळ्यांना माहिती आहे बकासूर जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीचा पळतो, त्याचा पळ आहे. बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये असा एकमेव नंदी आहे की तो एक अंधारातील नंदी त्याने उजेडामध्ये आले आणि हिंद केसरी झालेला आहे असा हा नंदी आहे. परंतु बाकी सगळेसुद्धा मथुरसुद्धा आहेच म्हणा, बाकी सगळेसुद्धा आहेत. परंतु आज बकासूर दिग्गज या नंदीसोबत पळताना दिसतोय. वेगळंच नाव आहे दिग्गज हे, परंतु बघूया दिग्गज कशी कामगिरी करतो याच्याकडे लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे. बघूया मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती दिसेल. हे मैदान जे आहे ते चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आहे, लोकेशन आहे त्या मैदानाचं. आणि बघूया बकासूर आणि दिग्गज
ही गाडी 23 मध्ये पळते का 46 मध्ये पळते याची उत्सुकता लागली. धन्यवाद.